श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती हे इसवी सन 1378 साली जन्मले. या दोघांनीही दत्त संप्रदायाचे पुनरुज्जीवन केले. तत्कालीन मुसलमानांच्या आक्रमणापासून जनजागृती करून आपल्या धर्माचे त्यांनी रक्षण केलेले दिसते. गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवीसंख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत व त्यांची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे. दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधिव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होते. याने मनुष्य दुःखमुक्त होतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. आपल्या कुंडलीतील ग्रहनक्षत्रे, पितृदोष, प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात. जो कोणी भक्त वरील नियमांचे पालन करून गुरुचरित्र पारायण सेवा करेल त्यांना भूत, दुष्ट, वाईट आत्मा यांची भीती वाटणार नाही आणि त्यांना भगवान दत्तात्रेयांकडून पुण्यप्राप्ती आणि चांगुलपणाचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि त्यांचे जीवन आनंदी होईल. दत्तात्रेय हा देव आहे जो दैवी त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचा अवतार आहे. दत्त या शब्दाचा अर्थ दिलेला आहे. दत्ताला असे म्हटले जाते कारण दैवी त्रिमूर्तीने गुरु अत्री आणि माता अनुसूया या ऋषी जोडप्याला पुत्राच्या रूपात दिले आहे. तो गुरु अत्र्यांचा पुत्र आहे म्हणून त्याचे नाव अत्रेय आहे. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 47. हे ऐकल्याने येत्या 15 दिवसात निश्चितच आपले पाय साधू संतांपर्यंत वाटचाल करतील. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 47. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकाला सद्गुरूच्या सामर्थ्य लीलेची आणखी कथा सांगू लागले. ते म्हणाले, ऐक. श्री गुरु गाणगापुरात असताना अमरजा संगमावर रोज भल्या सकाळी स्नानाला जात असत. तो रस्ता एका शेत जमिनीतून जात असे. त्याच्या मार्गाच्या काठीला एका पर्वतेश्वर नावाचे शेत होते. त्यामुळे त्याला शेतात काम करीत असताना रोज श्री गुरूंचे दर्शन घडीत असे. श्री गुरु अमरजा संगमावरून जाऊ लागले. तो शेतात काम करीत असला तरी पटकन उठून धावत येईल. रस्त्यावर श्री गुरूंना साष्टांग नमस्कार घाली आणि न बोलता आपल्या कामाला जाईल. असा नियमितपणे बराच काळ गेला. एके दिवशी श्री गुरूंनी त्याला थांबविले व म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तू रोज नमस्कार करण्याचे परिश्रम घेतोस. तुझी मनोकामना काय आहे हे संकोच न ठेवता मोकेपणाने सांग. पर्वतेश्वर अधिक विनम्रपणे नमस्कार करून म्हणाला, श्री गुरु महाराज, माझे शेत आपल्या दर्शनाने भरघोस पिकते. ते तसेच उत्तम पिकत राहावे याशिवाय माझ्यासारख्या एका शेतकऱ्यांची कोणती वेगळी मनोकामना असणार. तू शेतात काय पेरले आहेस? श्री गुरूंनी विचारले. जोंधळा पेरला आहे, परंतु आपण एके वेळेस माझे शेत आपल्या पदस्पर्शाने पावन करावे. आपण त्यावर अमृत दृष्टी टाकली तर त्याला चिरंतर संजीवनी प्राप्त होय. आपण कृपा करून माझ्या शेतात यावे, माझी उपेक्षा करू नये. श्री गुरु म्हणाले,
माझ्यावर तुझी एवढी श्रद्धा आहे तर मी सांगेन तसे जास्त न विचार करता करशील का? पर्वतेश्वर म्हणाला, आपली आज्ञा मला शिर सावंत्य आहे. आपण सांगाल तर मी शब्दाना शब्द पाळेन, तसेच करेन. यावर गुरु महाराज म्हणाले, हे बघ, मी आता संगमावर स्नानासाठी जात आहे. मी परत येईपर्यंत सूर्य मध्यान्ही येईल. तोपर्यंत तू तुझ्या शेतात हे उभे असलेले जोंधळाचे पीक तत्काळ कापून टाक. सद्गुरूचे म्हणणे पर्वतेश्वराने तत्काळ मान्य केले. ते स्नानासाठी संगमावर निघून गेले. इकडे पर्वतेश्वर गुरुच्या आज्ञेनुसार काम करण्याच्या तयारीला लागला. प्रथम तो गावाच्या अधिकाऱ्याकडे गेला व म्हणाला, गेल्या सालाप्रमाणे शेतसारा माझ्यावर आकारला जावा असा आदेश मला मिळावा. अधिकारी म्हणाला, यावर्षी गत वर्षीपेक्षा जास्त पीक येणार म्हणून तू असे म्हणतोस. यावर पर्वतेश्वर म्हणाला, यंदा मी गतवर्षी जेवढा शेतसारा भरला त्यापेक्षा दुप्पट रक्कम भरेल. आपण परवानगी द्यावी. अधिकारी म्हणाले, आणि पीक आले नाही तर कसा शेतसारा भरशील? यावर तो म्हणाला, माझ्या गोदामात जेवढे धान्य शिल्लक आहे तेवढे सरकारात भरून टाकेन. माझी जेवढी गुरे आहेत ती सुद्धा देऊन शेतसाऱ्याची पूर्तता करेन. अधिकाऱ्याने त्याला पाहिले तसे संमती पत्रक त्याला दिले. गावातील लोक, घरातील मंडळी यांच्या विरोधाला न जुमानता पर्वतेश्वराने शेतातील सर्व जोंधळाचे पीक कापून टाकले. गुरुवचनावर अनन्य भावे त्यांनी श्रद्धा ठेवली. संपूर्ण शेत कापून झाले. बायको मुले कापू नका म्हणून विनंती करत होती. ग्रामस्थ त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु श्री गुरु संगमावरून स्नान करून येण्याच्या आत पीक कापून झाले पाहिजे म्हणून शूद्राने पीक कापून टाकले. श्री गुरु स्नान करून आले. त्यांनी पाहिले की आपल्या आज्ञेप्रमाणे भक्ताने शेतातील पीक कापून टाकले. हे पाहून ते पर्वतेश्वराला म्हणाले, अरे काय केलेस? मी सहज गमतीने म्हणालो की शेत काप आणि तू खरेच कापलेस. यावर पर्वतेश्वर म्हणाला, गुरुदेवा, आपले वचन मला खूप मोलाचे आहे. मी त्याला विनोद थट्टा गंमत मानित नाही. त्याची निष्ठा पाहून गुरुदेव म्हणाले, काळजी करू नकोस, तुला याचे महाफळ मिळेल. तुला चांगला लाभ होऊन तुझे कल्याण होईल असा आशीर्वाद देऊन सद्गुरु मठात आले. पर्वतेश्वर आपल्या घरी गेला. घरात बायको मुले रडत होती. त्याने सर्वांना धीर दिला, शांत केले. तो म्हणाला, गुरुची आज्ञा पाळणाऱ्याला कसलीही समस्या नसते. गुरु कृपेने आपल्याला दरवर्षीपेक्षा जास्त प्रमाणात फायदा होईल. मला गुरु महाराजांनी आताच भरघोस आशीर्वाद दिला आहे. तुम्ही मनातील चिंता काढून टाका. माझ्या सांगण्यातील सत्यपणा तुमच्या डोळ्याला लवकरच दिसेल. सद्गुरु प्रत्यक्ष भगवान शिवाचे अवतार आहेत. ते भूत भविष्य जाणतात. 8 दिवसात एकाएकी थंड बोचरे वारे वाहू लागले. प्रचंड प्रमाणात अवेळी पाऊस पडला. त्यामध्ये गावकऱ्यांच्या शेतातील पीक वाहून गेले. त्यांची फार हानी झाली. परंतु पर्वतेश्वराच्या शेतात अर्धी कापलेली रोपे असल्यामुळे त्याला पावसाचा फायदा झाला. एकेका रोपाला 11 अंकुर फुटून त्याला जोंधळाची कणसे आली व नेहमीच्या पिकापेक्षा 10 पट पीक आले. गावातील लोक गावात धान्याचा दुष्काळ पडला म्हणून दुःखी होते, परंतु त्याच्या शेतात अत्यंत मुबलक प्रमाणात धान्य झाले म्हणून नवल करीत राहिले. पर्वतेश्वराची पत्नी हर्षित झाली. पूजेचे साहित्य घेऊन शेतात आले. शेतातील खळ्यावर पांडवाची स्थापना करून त्याची दोघांनी पूजा केली. तिने सद्गुरूंना नावे ठेवल्याबद्दलच्या अपराधाची नवऱ्याजवळ क्षमा मागितली. मग दोघे जण सद्गुरूची पूजा करण्यासाठी मठात आले. तेथे जाऊन पूजा करण्याचे कारण सांगितले. सद्गुरूंनी त्यांना ऐश्वर्य संपन्न होण्याचा आणि राहण्याचा आशीर्वाद दिला. महिन्याचा काळ लोटल्यानंतर त्याच्या घरी अपार धान्याची रास आली. तेव्हा तो अधिकारी मंडळीकडे आला आणि म्हणाला, गेल्या वर्षीपेक्षा यंदा माझ्याकडे दुप्पट पीक आले आहे. ठेवायला जागा नाही म्हणून मी करार पत्राप्रमाणे दुप्पट सारा धान्य रूपाने देतोस. त्याशिवाय माझ्या पिकाचा अर्धा भाग सुद्धा देण्याचे कबूल करतो. अधिकारी म्हणाले, तू जे करार पत्राप्रमाणे कबूल केलेस तेवढेच दे. तुला सद्गुरु कृपेने जो लाभ झाला तो तुझ्या कुटुंबातील लोकांना मिळू दे. आम्हाला कायद्याप्रमाणेच वागावे लागते. तुझ्याकडून जास्त धान्य वसूल करणे अन्यायाचे होईल, तसे आम्हाला करता येत नाही. परंतु पर्वतेश्वराने आपल्या वर्षभरात लागणाऱ्या धान्याची पूर्तता करून बाकीची गोरगरीब गरजूंना वाटून टाकले. सिद्ध नामधारकाला म्हणाले, अशा रीतीने श्री गुरूंचा महिमा, त्याच्या वचनाचा प्रभाव आहे. सद्गुरूची आज्ञा पाळली की मानव जन्माचे कल्याण होते. यावरून हे सिद्ध होते. 47वा अध्याय समाप्त.
तुम्हाला हे श्री गुरुचरित्र कथासार कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे आम्हाला श्री गुरुचरित्र कथासारवर आणखी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत राहील. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सूचनांसाठी बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.